मॅडम गणपती उठवला का? हो शाळेतला उठवला, घरचा पण उठवला, सगळे निवांत झाले. गणपती गेले गावाला, चैन पडे ना जीवाला असं म्हणता येतं. दिवाळी नंतर कॉलेज सुरू होणार आहे ना? काहीच माहित नाही. मी हो किंवा नाही म्हणू शकत नाही. पेशंट्स कमी नाही झाले, वर्षा तुमची गायकवाड सुरक्षितता सांगत असेल होत तर ना. होईल. टीव्ही ला बातमी होती, वर्षा गायकवाड सांगणार आहे दिवाळी नंतर निर्णय. हो पण मग ते पेशंट जर कमी असले तरच ना, पेशंट जर जास्त असले तर त्यावेळेला मला नाही वाटत तुम्हाला बोलवतील. दोन्ही याच्यावर आहे. त्यामुळे होईल न होईल तो भाग आपण विचारातच नाही घ्यायचा. विचारात काय घ्यायचंय, दररोजचा जो अभ्यास चाललाय तो कसा होईल. बरोबर आहे हो की नाही. हो आणि 11वीचे जे मुलं आहेत त्यांची तर काही अडचण नाही, कारण मी ते 4-5 विषय पूर्ण करून टाकलेले. तुम्हाला पण नाही अडचण काही. हो 5 विषयांचं मी काम पूर्ण केलेलं मॅडम आहे. इंग्लिश करा ना थोडस ग्रामर. तर मी माझे हात तर आत्ताच मला डॉक्टरी उपचार चालू आहेत हाताला. मला सेन्सेशन आहे. काचेला स्पर्श केलो टाईप करताना की वेदना होतात. माहितीये का तुम्हाला हे? मी एवढं 2 वर्ष, हो 1.5 वर्ष, पावणे 2 वर्ष झाले एवढं काम केलेलं आहे. तुम्ही पहा ना माझ्या चॅनलवर मी 1111 व्हिडिओ टाकून झालेत. म्हणजे तेवढं काम किती आहे ते. हो आता माझ्या हाताला त्रास व्हायला लागलेला आहे. त्यामुळे मी कमीत कमी टायपिंग करायचं असं बघते. हातांना खूप प्रॉब्लेम होतोय सध्या माझ्या. बर जाऊ दे, आपण अभ्यासाला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत? मजेत राहा, आनंदात राहा, पण अभ्यास मात्र करा. आज आपण काही महत्त्वाच्या सूचना देणार आहोत, त्या सुद्धा लक्षात घ्यायच्या आहेत. पहा, माझ्याकडे 2 विषय आहेत अभ्यासाला, मराठी आणि अर्थशास्त्र. या दोन्ही विषयांच्या बाबतीत कोणतीही अडचण आली तर युट्यूब वर जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता आणि तुमची शंका अडचण सोडवू शकता. आणि विशेष बाब अशी आहे की टीचमेंट वर मी बऱ्याच प्रकारच्या टेस्ट पण टाकलेल्या आहेत आणि महत्वाची माहिती पण टाकलेली आहे. ती पण पहा. व्हिडिओ लेक्चर पुन्हा पुन्हा पाहिले तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिका कशी आहे याची नोंद तुमच्याकडे असली पाहिजे. मला असं वाटतं मी टीचमेंट वर PDF टाकलेली आहे स्टडी मटेरियल मध्ये, ती पहा. 25 होती. वहीवर लिहून ठेवा, म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजलं, कोणत्या प्रकरणाला किती गुण आहेत हे लक्षात आलं की अभ्यास करणं सोपं जातं. आणि अर्थशास्त्र हा गणितासारखा विषय आहे की पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. भाषा विषया मात्र मध्ये पैकीच्या पैकी मिळायला अडचण येते. हे लक्षात घेऊन अभ्यास करा. आणि मुलांनो, ज्ञान घेत राहा. ज्ञान कधीही वाया जात नाही, हे लक्षात ठेवा. चला आपण मुलांनो, सुस्वागतम. सर्व व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड होत आहेत आणि युट्यूबवर पोस्ट केले जात आहेत. त्यामुळे तुम्हाला ते पुन्हा पुन्हा पाहण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. चला, अभ्यासाला विषय घेतलेला आहे आपण अर्थशास्त्र इयत्ता 12वी. या विषयामधील आपण प्रकरण अभ्यासत आहोत 5वे, बाजाराचे प्रकार. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात फॉर्म्स ऑफ मार्केट. बाजाराचे प्रकार. त्यामधील आपण प्रकार अभ्यासणार आहोत आज अल्पाधिकार. अल्पाधिकार. अल्पाधिकार हा सामासिक शब्द, त्याची फोड केली, 2 वेगळे शब्द विग्रह केला तर अल्प अधिकार म्हणजे थोडा अधिकार अशा अर्थाने. इंग्रजीमध्ये शब्द आहे ऑलिगोपॉली. ऑलिगोपॉली उच्चार लक्षात ठेवा. ऑलिगोपॉली म्हणजे अल्पाधिकार. या बाजाराचा सविस्तर अभ्यास करण्यापूर्वी आपण हा जो तक्ता आहे तो पुन्हा एकदा विचारात घेऊया, कारण असं की यावरून आपल्याला कळेल आपण कुठे आहोत ते. बाजाराचे हे प्रकार किंवा वर्गीकरण आहेत. पहिला प्रकार स्थळानुसार केलेला आहे. 3 प्रकार, स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय. यावर 2 गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न येऊ शकतो, मोठा प्रश्न नाही येणार. काळानुसार केलेले प्रकार आहेत अत्यल्प काळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ. इथे सुद्धा 2 गुणांचाच प्रश्न येऊ शकतो, दीर्घ प्रश्न येणार नाही. पुढचा आहे तिसरा प्रकार स्पर्धेनुसार, कॉम्पिटिशन. बाजारामध्ये विक्रेत्यांच्या मध्ये स्पर्धा, ग्राहकांच्या मध्ये स्पर्धा कशी आहे त्यानुसार प्रकार केले. बहुधा विक्रेत्यांच्या स्पर्धेनुसार प्रकार आहेत. एक आहे अपूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा. आणि अपूर्ण स्पर्धेचे 3 प्रकार आहेत. एक मक्तेदारी,
2 अल्पाधिकार आणि 3 मक्तेदारी युक्त स्पर्धा. आपण मक्तेदारीचा प्रकार मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेला आहे. आज आपण अभ्यासाला घेतलेला आहे अल्पाधिकार, ऑलिगोपॉली. हा बाजाराचा प्रकार आपण अभ्यासणार आहोत आणि पुढील लेक्चरमध्ये 3रा प्रकार होईल. चला, अल्पाधिकार म्हणजे काय ते समजावून घेऊया. आणि इथे पूर्ण स्पर्धा 8 गुणा शकतो प्रश्न, 8 गुणांना प्रश्न येऊ शकतो. अल्पाधिकार 4 गुणांना आणि मक्तेदारी युक्त 8 गुणांना येऊ शकतो असा अंदाज आहे. चला पाहूया अल्पाधिकार म्हणजे काय. अल्पाधिकार, ऑलिगोपॉली. अल्पाधिकार इंग्रजी शब्द आहे ऑलिगोपॉली. या शब्दाची उत्पत्ती म्हणजे निर्मिती. कसा निर्माण झाला हा शब्द, तर ग्रीक शब्द आहे. ग्रीक शब्द आहेत ऑलिगिओ म्हणजे अल्पसंख्य आणि पॉलीज म्हणजे विक्रेते. पॉली म्हणजे विक्रेता. आपण मक्तेदारीमध्ये पण पाहिलं ना, मोनो म्हणजे एक, पॉली म्हणजे विक्रेता. इथे पण पॉली म्हणजे विक्रेता. पण विक्रेता कसं म्हटलं इथे, ऑलिगो म्हणजे काय, अल्पसंख्य म्हणजे थोडे. या शब्दांपासून झालेली आहे. ग्रीक शब्द आहे ऑलिगो म्हणजे अल्पसंख्य आणि पॉली म्हणजे विक्रेते. अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. अल्पाधिकार म्हणजे काय, तर असा बाजाराचा प्रकार आहे की एकजिन्सी म्हणजे एकसारख्या वस्तू असू शकतात किंवा विभेदित म्हणजे भेदित, वेगवेगळ्या, निरनिराळ्या, भेद असलेल्या म्हणजे सारख्या पण असू शकतात आणि वेगवेगळ्या पण असू शकतात अशा वस्तूंचं उत्पादन करतात. त्याचं उदाहरण घेतलं इथे मोबाईल सेवा पुरवणाऱ्या. आता तुम्ही पाहता मोबाईलच्या कंपन्या किती वेगळ्या, सिम कार्ड किती वेगवेगळ्या मोबाईलच्या कंपन्या आहेत. त्यामध्ये काही सारखेपणा आहे, काही वेगवेगळ्या आहेत. यानंतर सिमेंटच्या पण कंपन्या खूप वेगवेगळ्या कितीतरी आहेत. अशा प्रकारे अल्पाधिकार म्हणजे एकजिन्सी वस्तू असू शकतात किंवा विभेदित वस्तू देखील असू शकतात. त्याचं ते उत्पादन करतात आणि विक्री करतात. उदाहरण घ्यायचं मोबाईल सेवा पुरवणारे किंवा सिमेंटच्या कंपन्या. आता या अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्य काय आहेत ती आपण पाहूया. पहिलं वैशिष्ट्य काही विक्रेते, दुसरं वैशिष्ट्य परस्पर अवलंबन, तिसरं जाहिरात, चौथं प्रवेशावर निर्बंध, 5वं समानतेचा अभाव आणि 6वं अनिश्चितता. अशा प्रकारे ही वैशिष्ट्ये आहेत. आता तुम्हाला इथे सांगण्यासाठी बाब अशी आहे की हा अपूर्ण स्पर्धा आहे. अपूर्ण स्पर्धेचा प्रकार म्हणजेच पूर्ण स्पर्धेतली काही वैशिष्ट्ये इथे दिसतील तर काही दिसणार नाहीत असा त्याचा अर्थ. आता तुम्हाला इथे हे प्रकरण अभ्यासताना तुम्ही अभ्यास कसा करायचा, तर त्याच्यासाठी एक तक्ता करावा लागेल तुम्हाला वहीच्या पानावर. वहीच्या पानावर भाग करायचं. एक भाग पूर्ण स्पर्धेचा, दुसरा भाग मक्तेदारीचा, तिसरा भाग अल्पाधिकार, नंतर चौथा मक्तेदारी युक्त. आणि तिथे काय लिहायचं, व्याख्या लिहायची आणि त्याच्या खाली वैशिष्ट्यांचे फक्त मुद्दे लिहायचे अभ्यासासाठी. 4ही प्रकार एका पानावर 2 पानावर जर तुम्ही लिहिले तर तुलना करता येईल. कोणता मुद्दा कशामध्ये आहे आणि कोणता मुद्दा कशामध्ये नाही, अशा प्रकारे तुलना करून 4ही प्रकाराच्या बाजाराची वैशिष्ट्ये लक्षात ठेवता येईल. आता आपण पाहूया अल्पाधिकार बाजाराची काय वैशिष्ट्ये आहेत ती सविस्तर अभ्यास करूया. पहिलं वैशिष्ट्य आहे काही विक्रेते. आता आपण काही म्हणजे खूप नाहीयेत, असंख्य नाहीयेत, तर काही आहेत. पूर्ण स्पर्धेमध्ये याच्या संदर्भात समानतेचं वैशिष्ट्य कोणतं होतं, तर असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असं म्हटलं होतं. पण अल्पाधिकार मध्ये काय म्हटलंय तर काही विक्रेते असतील आणि मक्तेदारीमध्ये काय म्हटलं तर एकच विक्रेता असेल. हे लक्षात घ्या तुलनात्मक दृष्ट्या की विक्रेते कोणत्या बाजारात किती असतील. इथे काही म्हणजे अगदी थोडे. म्हणजेच काय तर अल्पाधिकार बाजारात काही उद्योग संस्था किंवा विक्रेते असतात. थोड्या उद्योग संस्था किंवा काही विक्रेते, उदाहरणार्थ मोबाईलच्या कंपन्या किंवा सिमेंट तयार करण्याचे कारखाने किंवा कंपन्या, असे थोडे किंवा काही विक्रेते असतात. परिणाम काय होतो, बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते. बाजारामध्ये त्यांचं वर्चस्व निर्माण होतं.
कारण विकणारे थोडे आहेत, ग्राहक मात्र प्रचंड आहेत. तसेच त्यांचे किमतीवर व वस्तूच्या उत्पादनावरही लक्षणीय नियंत्रण असते. म्हणजे वस्तूची किंमत किती ठेवायची, वस्तूचं उत्पादन किती करायचं यावर ते नियंत्रण ठेवू शकतात. कारण काहीच वस्तू निर्माण करणारे ते विक्रेते आहेत. मोबाईलच्या कंपन्या ज्या आहेत त्या थोड्या आहेत, असंख्य नाहीत किंवा एक नाही. म्हणून कमी असतात विकणारे विक्रेते, म्हणून ते त्या वस्तूच्या किमतीवर आणि उत्पादनावर ते नियंत्रण ठेवू शकतात. अभ्यास करताना मागील स्पर्धेच्या संदर्भात सुद्धा हे वैशिष्ट्य तुलनात्मक दृष्ट्या विचारात घेतलं की आपला अभ्यास पूर्ण होतो आणि ते समजतं. दुसरं वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन, की एकमेकांवर अवलंबून असतात. प्रतिस्पर्ध्याने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते. प्रतिस्पर्धी, आता मोबाईलच्या ज्या कंपन्या आहेत, एअरटेल आणि समजा जिओ, एकमेकांशी स्पर्धा करतात, कॉम्पिटिशन करतात. आपले ग्राहक जास्त वाढले पाहिजेत. त्यामुळे एका कंपनीने आपल्या उत्पादनाची किंमत बदलली तर दुसरे पण बदलतात. तुम्हाला माहिती ना, इंटरनेटचे रेट साधारणपणे सगळ्या कंपन्यांचे सारखेच होत जातात. कारण का, तर ते एकमेकांशी स्पर्धा करत असतात. एकाने वाढवलं एकाने कमी केलं असं करत नाहीत. तर ते प्रतिस्पर्ध्याने निर्णय घेतला की त्याप्रमाणे निर्णय दुसऱ्या विक्रेत्यांना पण घ्यावा लागतो. म्हणून इतर विक्रेत्यांच्या बाबत सावध राहावं लागतं, दक्ष राहावं लागतं. एअरटेलने जर आपल्या रिचार्जला कमी रेट दिला ग्राहकांना, तर दुसऱ्या कंपन्याही तेच करू लागतात. कारण ग्राहक एका बाजूला वळतील असा त्याचा अर्थ होतो आणि दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याच्या वस्तू विकल्या जात नाहीत. म्हणून एकाने किंमत कमी केली की त्याचा दुसऱ्यावरही प्रभाव पडतो. या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योग संस्थेने वस्तूच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योग संस्थांनाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. म्हणजे स्पर्धेमध्ये टिकायचंय, आपला धंदा चालायचा आहे. जिओने जर किंमत कमी केली की लगेच एअरटेल पण कमी करणार. का, तर सगळे ग्राहक जिओकडे जातील आणि स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर मग ते ऍडजस्टमेंट करतात, आपल्याही किमती कमी कराव्या लागतात. अशा प्रकारे ते एकमेकांवर अवलंबून असतात. परस्परावलंबन हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य पाहूया आपण, क्रमांक 3, जाहिरात. जाहिरात म्हणजे ऍडव्हर्टाईज. आता पहा, पूर्ण स्पर्धेमध्ये हा मुद्दा नव्हता. पूर्ण स्पर्धेत काय म्हटलेलं होतं की पूर्ण स्पर्धेमध्ये जाहिरातीचा विक्रीचा खर्चच नाहीये, कारण सगळ्या वस्तू समान आहेत. त्यामुळे ग्राहकांना सांगावंच लागत नाही की त्या वस्तूपेक्षा माझी वस्तू चांगली आहे, सांगताच येऊ शकत नाही. कारण असं सांगता येत नाही की आपली वस्तू चांगली आहे, दुसरी वस्तू वाईट आहे, असं काहीही सांगता येत नाही पूर्ण स्पर्धेमध्ये. मक्तेदारीमध्ये जाहिरातीची गरजच नाही, कारण विक्रेता एकच आहे. एकच औषधाचं दुकान आहे किंवा एकच किराणा दुकान आहे, तो कशाला सांगायला जाईल माझ्याच दुकानात या खरेदीला. कारण त्याला जाहिरात करायची गरजच नाहीये, कारण तो एकटाच आहे. आणि इथे मात्र जाहिरात करावी लागते. कारण कसं, अनेक विक्रेते आहेत, काही विक्रेते आहेत की जे वस्तू त्याच्यासारखी निर्माण करत आहेत. अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे प्रभावी साधन आहे. जाहिरातीच्या माध्यमातून आपले ग्राहक वाढवावे लागतात, जाहिरात करावी लागते आपल्या वस्तूची, आपल्या प्रोडक्शनची, आणि मग ती विकावी लागते. अल्पाधिकारात उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक व आकर्षक जाहिरात मोहीम हाती घेऊ शकते. आणि मग अनेक विक्रेते आहेत, अनेक मोबाईलच्या कंपन्या आहेत, मग आपला मोबाईल जास्त विकला जावा यासाठी आकर्षक जाहिराती करतात, त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करतात. म्हणजेच अल्पाधिकारामध्ये जाहिरातीचा खर्च समाविष्ट होतो. या बाजारामध्ये जाहिरात हे अतिशय प्रभावी साधन आहे. मक्तेदारीमध्ये आणि पूर्ण स्पर्धेत जाहिरात करावी लागत नाही, इथे मात्र जाहिरात करावी लागते. पुढचं वैशिष्ट्य आहे क्रमांक 4, प्रवेशावर निर्बंध. आता इथे
पूर्ण स्पर्धेच्या संदर्भात काय विचारात घेतलं तर आगमन निर्गमन स्वातंत्र्य म्हणजे प्रवेशावर बंधन नाहीये, फ्री एंट्री आणि फ्री एक्झिट आहे. मक्तेदारीमध्ये बंधन आहे प्रवेशावर आणि इथे पण प्रवेशावर बंधन आहे. कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात. म्हणजे एखादा उद्योग धंदा बंद करायचा तर बंद करता येईल. मोबाईलची एखादी कंपनी आहे, तोटा व्हायला लागला तर धंदा बंद करू शकतात ते, परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. पण नवीन मोबाईल कंपनी लॉन्च करायची तर इतकं सोपं नाहीये. अनेक अडथळे आहेत, अडचणी आहेत, जसे की परवाने, सरकारी परवाने मिळवणं, लायसन मिळवणं, पेटंट किंवा हक्क, तुम्हाला माहिती आहे ना पेटंट असतो, त्या कायदेशीर हक्क मिळवणं, या सगळ्या गोष्टी अतिशय किचकट असतात, कठीण असतात. त्यामुळे या ठिकाणी फ्री एक्झिट आहे म्हणजे तिथून बाहेर पडू शकतात, परंतु प्रवेश करायचा असेल तर अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून प्रवेशावर निर्बंध हे वैशिष्ट्य देखील महत्वाचं आहे अल्पाधिकार बाजारामध्ये. पाचवं वैशिष्ट्य आहे समानतेचा अभाव. इथे आपण तुलना करूया. पूर्ण स्पर्धेमध्ये सगळ्या वस्तू समान होत्या, एकजिन्सी होत्या. नंतर मक्तेदारीमध्ये जे काही मग तो एकटाच विक्रेता आहे, तो कशाही पद्धतीने त्याच्या पद्धतीने तो विक्री करू शकतो. त्याच्याजवळ असणाऱ्या वस्तू पण समान असू शकतात. पण इथे मात्र समानतेचा अभाव आहे. इथे सारख्या वस्तू नाहीयेत विकल्या जाणाऱ्या. उद्योग संस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते आणि आकार पण लहान असू शकतो, मोठा असतो. त्या ज्या उद्योग संस्था आहेत, कंपन्या आहेत, काही कंपन्या लहान असू शकतात आर्थिक दृष्ट्या, काही कंपन्या मोठ्या असू शकतात. म्हणजेच काय तर उत्पादनानुसार त्यांचं लहान मोठे पण ठरू शकतात. काही आकाराने लहान तर काही मोठ्या असतात. समानतेचा अभाव, समान नाहीयेत सगळ्या कंपन्या आणि तिथल्या वस्तू सुद्धा. हे पाचवं वैशिष्ट्य महत्वाचं आहे. सहावं वैशिष्ट्य आहे अनिश्चितता. म्हणजे निश्चित काहीच नसतं या बाजारामध्ये. या बाजारात लक्षणीय किंवा विचारात घेण्या इतपत अनिश्चितता असते, अतिशय अनिश्चितता असते विक्रीच्या बाबत. कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचे असते. कारण जे उत्पादक असतात ते काही असतात, म्हणजे जास्त नाही पण एकापेक्षा जास्त असतात आणि त्यांच्या वर्तनाचं स्वरूप वेगवेगळं असतं. त्यामुळे प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हात मिळवणी करून एकमेकांना सहकार्यही करू शकतात किंवा एकमेकांशी संघर्षही करू शकतात. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला माहिती आहे की पूर्वी एअरटेल, नंतर आयडिया, या कंपन्या वेगवेगळ्या होत्या. आता काय झालेल्या आहे, त्या मर्ज झालेल्या आहेत. आयडिया एअरटेल मध्ये मर्ज झालेली आहे. म्हणजेच काय तर एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा दोन्ही एकत्र होऊन ते काम करतात आणि नफा मिळवतात. काही वेळेला एकमेकांशी संघर्षही करू शकतात. मग जिओ असेल किंवा एअरटेल असेल किंवा इतर कोणते असेल. पण अनेक मोबाईलच्या कंपन्या बंद देखील पडलेल्या आहेत, काही एकत्र झालेल्या आहेत, काही संघर्ष करत आहेत. म्हणजे या बाजारामध्ये खूप अनिश्चितता असते, निश्चित काहीच नाही. अशा प्रकारे या अल्पाधिकार बाजाराची 6 वैशिष्ट्ये आपण स्पष्ट केलेली आहेत. मुलांनो, धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास YouTube वर जाऊन लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. अभ्यासासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. एका पानावर 4 भाग करायचे. एका भागात पूर्ण स्पर्धा, दुसऱ्या भागात मक्तेदारी, तिसऱ्या भागात अल्पाधिकार आणि चौथ्या भागात मक्तेदारी युक्त स्पर्धा. तिथे काय काय लिहायचं, एक एक व्याख्या लिहायची सुरुवातीला आणि वैशिष्ट्याचे मुद्दे लिहून काढायचे आणि बघायचं हे वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य कुठं कुठं आहे, कुठे कुठे नाहीये, त्याचा अर्थ काय आहे. हे असं तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर तुम्हाला नक्की समजायला सोपं जाईल. आले लक्षामध्ये. म्हणजे पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारी युक्त स्पर्धा हे 4ही प्रकार 4 भाग करून लिहा. पहिल्यांदा व्याख्या लिहा आणि नंतर त्याची वैशिष्ट्यांचे मुद्दे लिहा आणि अभ्यास करताना त्यांची एकमेकांशी तुलना करा की हा प्रकार किंवा हे वैशिष्ट्य कोणत्या भागात आहे, कोणत्या भागात नाहीये, कुठे लागू होतंय, कुठे होत नाहीये. आणि त्याचप्रमाणे त्याचं विश्लेषण सुद्धा थोडंसं वाचलं की तुम्हाला त्याचं
विश्लेषण लिहिता येईल मनाने. अतिशय सोपा प्रकार आहे हे प्रकरण. 7 प्रत्यक्ष गुण आहेत, विकल्पासह 10 गुण आहेत, त्यामुळे या प्रकरणावर मोठा 8 गुणांचा प्रश्न येण्याची शक्यता अधिक आहे, कारण 10 गुणांचं प्रकरण आहे. आलंय लक्षामध्ये? अतिशय सोपा प्रकार आहे, जरूर अभ्यास करा. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे ते पण लिहून ठेवा आणि त्याचा अभ्यास करा की प्रश्न कशा प्रकारचे पडतील. पहिला प्रश्न कोणता, दुसरा कोणता, अशा प्रकारे 6 प्रश्न. दीर्घ प्रश्न म्हणजे मोठे जास्त गुणांचे प्रश्न कोणते, वस्तुनिष्ठ प्रश्न कोणते, असा तुमचा अभ्यास पाहिजे, तर त्याला परिपूर्ण अभ्यास म्हणतात. फक्त वाचत राहायचं याला अभ्यास म्हणत नाही, ते समजून घ्या. आलंय का लक्षात? समजून घेऊन मग जर तुम्ही उत्तरं लिहिली तर ती समजतात. आणि आता तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करायला काहीच हरकत नाहीये. 80 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवातीला पाहून सोडवायची आणि नंतर जसा वेळ मिळेल तसं न पाहता पण प्रश्नांची उत्तर लिहावी लागतील तुम्हाला. मग आता तुम्ही सराव काय करायचा आहे की एखादी प्रश्नपत्रिका लिहून काढा वहीवर किंवा जुन्या पानांवर. त्यासाठी काही खास वेगळं करायची गरज नाहीये. आकृत्या काढण्याचा सराव करा, तक्ता आठवायचा. तुम्ही टीव्ही पाहत बसलेला असता की नाही, त्या काळामध्ये आकृती कशी आहे, मागणीचा वक्र कसा काढायचा, पुरवठ्याचा वक्र कसा काढायचा, एक साधारणपणे तुम्ही अंदाज करू शकता आणि मग तसं काढायचंय आठवून. नावं कशी द्यायची, येतंय का लक्षात? आणि आकृती काढताना फक्त पेन्सिलचा वापर करायचा आहे. पेनने आकृती काढली तर बोर्ड परीक्षेला चालत नाही. आणि त्याचप्रमाणे जो तक्ता आहे तो पेनने लिहिला तर चालतो, पण आकृती मात्र फक्त आणि फक्त पेन्सिलनेच काढायची आहे. ही सूचना सगळ्यात महत्वाची, लक्षात घ्या. आणि आणखी काही अडचणी असतील तर नक्की विचारत जा. बोला, आणखी काही अडचणी नाही? चला, निरोप घ्यायचा का मग? ओके, बाय बाय, हॅव अ नाईस डे, बाय.